Good afternoon, friends. In previous lecture, we have studied banking off-road. In that banking off-road, we have learned the definition of banking off-road, how many types of forces acting on a vehicle moving along a horizontal circular track. Then we have also find out the expression for angle of banking. Now in today's lecture, we are going to learn vertical circular motion. आजच्या क्लासमध्ये आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा पार्ट बघायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची सूचना मला सांगायची आहे तुम्हाला. यासारखेच अजून व्हिडिओज बघायचे असतील तर युग फिजिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण वळूया आपल्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनकडे. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन स्टडी करण्यासाठी कन्सिडर करू की या सर्कलवर एक पार्टिकल मूव्ह होत आहे. लेट अस कन्सिडर दिस इज द particle having mass. Now the weight of the particle is acting in a downward direction, so the weight of particle is mg. This particle is moving along a circular path at a certain time t. हा पार्टिकल या स्ट्रिंगला कनेक्ट आहे. ही सुद्धा एक स्ट्रिंग आहे ज्यामध्ये टेन्शन प्रोड्यूस होत आहे. या टेन्शन क्रिएट होत आहे. या टेन्शनमुळेच हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. नाउ या ठिकाणी हा पार्टिकल आहे. हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. हा जो पार्टिकल आहे हा स्ट्रिंगला अटॅच आहे. त्यामुळे या ठिकाणी एक अँगल क्रिएट झाला, त्याला नाव दिलं आपण थीटा. आता mg चे कंपोनंट आपण रिझॉल्व्ह करू. mg चा कंपोनंट लेट अस कन्सिडर या डायरेक्शन मध्ये. लेट अस नेम दिस इज द कंपोनंट. We name this component as mg cos theta. या ठिकाणी हा थीटा अँगल क्रिएट होत आहे. मागच्या क्लासमध्येच आपण बघितलेलं आहे की ज्या ठिकाणी जो पार्ट थीटाला कनेक्ट असतो तो कंपोनंट म्हणजे कॉस थीटा असं आपण त्याला नाव देतो. आता हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. या ठिकाणी mg चा कंपोनंट एक रिझॉल्व्ह केला आपण, त्याचं नाव आहे mg cos थीटा. जो पार्ट थीटाला कनेक्ट आहे त्याला आपण cos थीटा नाव दिलेलं आहे. टेन्शन जे आहे हे टुवर्ड सेंटर ऍक्ट होत आहे आणि हा mg cos थीटा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. कंपोनंट दोघांची डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहे. थीटाच्या डायरेक्शनला mg cos थीटा नाव दिलेलं आहे आपण. टेन्शनला mg cos थीटा बॅलन्स करत आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं की नेट फोर्स किती ऍक्ट होत आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. वी आर गोइंग टू फाइंड आउट द नेट फोर्स ऍक्टिंग इन ए अपवर्ड डायरेक्शन. नेट फोर्स ऍक्टिंग इन ए अपवर्ड डायरेक्शन. आता या ठिकाणी नेट फोर्स किती ऍक्ट होत आहे बघा. या ठिकाणी हा टेन्शन टी, त्यानंतर हा कंपोनंट mg cos थीटा, बरोबर आहे. त्यामुळे काय इक्वेशन येईल आपलं, टेन्शन टी मायनस mg cos थीटा. हा टी मायनस mg cos थीटा कशाला बॅलन्स करत आहे. It's provided by necessary centripetal force. Centripetal force is equal to what? mv square upon r. Centripetal force चा फॉर्म्युला काय, mv square upon r. या इक्वेशन नंतर हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. This particle is performing circular motion, so centripetal force is required. Centripetal force is required and that centripetal force is equal to what, mv square upon r. mv square upon r. या इक्वेशनला थोडं रिअरेंज करू आपण. आपल्याला टेन्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो टेन्शन टी इज इक्वल टू काय येईल, टेन्शन टी इज इक्वल टू येईल mv स्क्वेअर अपॉन r. हा मायनस mg cos थीटा राईट हँड साइडला गेल्यावर प्लस होईल. सो इट विल बी mg cos थीटा. mg cos थीटा. Let us name this equation as equation number 1, and this equation is known as, it is the general equation for tension on the string. हा general formula है. This is the general formula for tension on the string. हा general formula है. T is equal to mv square upon r plus mg cos theta. मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यावरून आपल्याला नेक्स्ट डेरिव्हेशन्स पाहायचे आहेत. मीन्स टेन्शन, मॅक्झिमम टेन्शन किती असेल ॲट बॉटम पोझिशन, टेन्शन ॲट टॉप पोझिशन किती असेल, त्यानंतर ज्या कंडिशन्स काय आहेत हे आपल्याला आता बघायचं आहे.
आता यामध्ये अशी कंडिशन बघायची आपल्याला की टेन्शन कोणत्या ठिकाणी मॅक्झिमम असेल, ऑन इन विच पोझिशन टेन्शन इज मॅक्झिमम. तर टेन्शन मॅक्झिमम केव्हा असेल, जेव्हा कॉस थिटा हा काय असेल, मॅक्झिमम असेल. मीन्स थिटाची व्हॅल्यू मॅक्झिमम किती राहते, 1 राहील. सो हियर टेन्शन इज मॅक्झिमम, टेन्शन इज मॅक्झिमम when cos theta is equal to 1. cos theta ची मॅक्झिमम व्हॅल्यू काय, 1. ज्यावेळेस cos theta is equal to 1 असेल त्यावेळेस टेन्शन मॅक्झिमम असेल. therefore cos theta is equal to 1 असेल तर याचा अर्थ काय, थिटाची व्हॅल्यू किती असेल, थीटा इज इक्वल टू व्हॉट, 0 डिग्री. थीटा जर 0 डिग्री असेल देअरफोर याच्यावरून आपण काय सांगू शकतो की बॉडी इज ॲट लोवेस्ट पोझिशन, बॉडी इज ॲट लोवेस्ट पोझिशन. देअरफोर या ठिकाणी टेन्शन, मॅक्झिमम टेन्शन किती राहील, मॅक्झिमम टेन्शन इज इक्वल टू, जर थीटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल तर, थीटा जर 0 असेल या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. देअरफोर इथं इक्वेशन 1 इम्प्लाइज काय, थीटाची व्हॅल्यू किती आहे, 0 डिग्री. कॉस 0 ची व्हॅल्यू किती राहील, 1. सो टी इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस mg इंटू 1 so equation remains mv² upon r plus mg. this is equation number 2. हे झालं आपलं मिनिमम टेन्शन, मॅक्झिमम टेन्शन, बट ॲट विच पोझिशन, दिस इज ॲट बॉटम पोझिशन और इट इज ऑल्सो नोन ॲज ॲट लोवेस्ट पोझिशन. आता हे टेन्शन झालं मॅक्झिमम व्हेन थिटा इज इक्वल टू व्हॉट, 0 डिग्री. जर मॅक्झिमम थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असेल तर मिनिमम किती असेल, therefore tension is minimum when cos theta is equal to -1. cos theta is equal to -1 असेल याचा अर्थ काय की थीटाची व्हॅल्यू किती असेल, थीटा इज इक्वल टू व्हॉट, 180 डिग्री. that is body is at top position. Now put this value of theta, that is 180 degree, in equation number 1. Therefore equation 1 implies, so it will be minimum tension at which position, at top position. It will be cos theta ची व्हॅल्यू किती आहे, 180 डिग्री. बरोबर आहे. मीन्स थीटा ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, 180 डिग्री. अँड cos 180 डिग्री किती असतो, -1. या इक्वेशन 1 मध्ये जर पुट केली, सो इक्वेशन 1 इम्प्लाइज टी मीन्स टेन्शन मिनिमम ॲट विच पोझिशन, टॉप पोझिशन. इट इज इक्वल टू mv² अपॉन r मायनस mg. मायनस का आलं, बिकॉज cos 180 डिग्री इज इक्वल टू व्हॉट, -1. देअरफोर हे लेट अस नेम दिस इक्वेशन ॲज इक्वेशन नंबर 3. हे झाला इक्वेशन 3. महत्वाचे इक्वेशन मिळाले आपल्याला. इक्वेशन 1, इट इज द जनरल फॉर्म्युला फॉर टेन्शन ऑन द स्ट्रिंग. सेकंड इक्वेशन इज द मॅक्झिमम टेन्शन ॲट बॉटम पोझिशन, mv² upon r plus mg, and this is minimum tension at top position, that is mv² upon r minus mg. These are the 3 most important equation. Now आता आपल्याला बघायची कंडिशन टू मेंटेन सर्क्युलर मोशन. बघा, सी द जॉमेट्री ऑफ फिगर. ही स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंग मध्ये टेन्शन क्रिएट होते, त्यामुळे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. आता हा सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी एक महत्वाची कंडिशन आहे. कोणती कंडिशन असेल की टू मेंटेन सर्क्युलर मोशन टेन्शन इन द स्ट्रिंग ॲट द टॉप पोझिशन शुड नॉट बी लेस दॅन 0. इट शुड अप्रोच 0 बट नॉट लेस दॅन 0. तर या ठिकाणी आपण, कारण या ठिकाणी जर टेन्शनची व्हॅल्यू, इथं बघा या ठिकाणी असा हा पार्टिकल मोशन परफॉर्म करते सर्क्युलर मोशन. जर या टॉप पोझिशनवर टेन्शनची व्हॅल्यू जर या ठिकाणी 0 असेल तर तो सर्क्युलर मोशन अशा प्रकारे परफॉर्म करेल. परंतु ही व्हॅल्यू जर या पार्टिकलची व्हेलॉसिटी याच ठिकाणी जर 0 झाली तर हा धागा अशाच प्रकारे होईल, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म होणार नाही. सो टू मेंटेन सर्क्युलर मोशन इट शुड अप्रोच 0 बट नॉट लेस दॅन 0. मीन्स tension at the top position
should be greater than or equal to 0 but not less than 0. So here we are going to write the condition for circular motion, means condition to maintain circular motion. So here condition to maintain circular motion is, means the tension at top position काय राहील, minimum value of tension T at top position is T is equal to 0, or tension should be greater than or equal to 0. Tension should be greater than or equal to 0 but not less than 0. 0 पेक्षा कमी टेन्शन नसलं पाहिजे. त्या टेन्शन जर 0 पेक्षा कमी असेल तर this string will not perform, means this particle will not perform circular motion. ही स्ट्रिंग अशा प्रकारे होऊन जाईल, म्हणजे सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी परफॉर्म होणार नाही. मीन्स ही जी रेडियस है, इस रेडियस के साथ कंप्लीट सर्कल अगर बनाना है, दिस इज द रेडियस. या रेडियस सोबत जर आपल्याला एक कंप्लीट सर्कल तयार करायचा आहे किंवा क्रिएट करायचा असेल तर स्ट्रिंग शुड बी रिमेन्स टाइट. ही स्ट्रिंग कशी असायला पाहिजे, इट शुड रिमेन्स टाइट. सो टू मेंटेन सर्क्युलर मोशन ॲट द टॉप, टेन्शन T is equal to 0 but not less than 0. To maintain circular motion at top, T is equal to 0. So minimum value of tension is equal to what, 0 but not less than 0. आता याची कंडिशन बघा. या ठिकाणी आपण मागच्या याच्यामध्ये एक इक्वेशन बघितलेलं आहे. या ठिकाणी बघा, या तुम्ही पाहू शकता, मिनिमम व्हॅल्यू ऑफ टेन्शन ॲट टॉप पोझिशन mv² अपॉन r मायनस mg. या ठिकाणी आपल्याला कंडिशन काय आहे की टू मेंटेन सर्क्युलर मोशन ॲट टॉप, टेन्शन व्हॅल्यू ऑफ टेन्शन इज इक्वल टू व्हॉट, 0. जर या इक्वेशन मध्ये आपण 0 पुट केली व्हॅल्यू, टेन्शन T ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 पुट केली इक्वेशन नंबर 3 मध्ये, तर ही लेफ्ट हँड साइड जी आहे ही ऑटोमॅटिकली 0 होऊन जाईल. मग राहिला काय, mv² अपॉन r मायनस mg. हा मायनस mg परत राईट साइडला नेल्यावर तो प्लस mg होईल, बरोबर आहे. मीन्स mv² अपॉन r इज इक्वल टू mg और mg इज इक्वल टू mv² अपॉन r असं इक्वेशन मिळेल आपल्याला. फ्रॉम इक्वेशन 3 आपण असं लिहू शकतो, बिकॉज हियर व्हॅल्यू ऑफ टेन्शन T इज इक्वल टू 0. सो फ्रॉम या ठिकाणी लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 3 वी हॅव. सो इक्वेशन काय मिळेल, टेन्शनची व्हॅल्यू जर 0 असेल तर mg इज इक्वल टू व्हॉट, mv² अपॉन r. सो दिस इज फ्रॉम इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 मध्ये आपण काय पुट केलेलं आहे, टेन्शन T इज इक्वल टू 0. त्यामुळे ही कंडिशन मिळालेली आपल्याला, mg इज इक्वल टू mv² अपॉन r. या ठिकाणी बघा m विल गेट कॅन्सल. सो काय मिळेल आपल्याला या ठिकाणी, दिस इज v मीन्स व्हॉट, व्हेलॉसिटी. आपल्याला टॉप पोझिशनवर व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट करू शकतो. सो व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन इज इक्वल टू, यावरून v ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय या ठिकाणी v² आहे, काय राहिला, v² ची व्हॅल्यू काय येईल, v² इज इक्वल टू r इंटू g. या ठिकाणी v² फक्त आपल्याला जर v चीच व्हॅल्यू पाहिजे असेल, v व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन, ही व्हॅल्यू काय, √rg. सो व्हेलॉसिटी ॲट टॉप मोस्ट पोझिशन किती राहील तुमची, √rg. आता या ठिकाणी आपण फाइंड आउट करू शकतो ॲट टॉप पोझिशन. या ठिकाणी बघा, ॲट टॉप पोझिशन कायनेटिक एनर्जी किती असेल ॲट द टॉप पोझिशन. कायनेटिक एनर्जी इट विल बी, what is kinetic energy will be half mv² at top position. या ठिकाणी बघा, at top position, ही जी टॉप पोझिशन या ठिकाणी कायनेटिक एनर्जी किती असेल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². v² ची व्हॅल्यू किती आहे, rg. सो इट विल बी 1/2 mv² च्या ठिकाणी काय पुट करता आपण, mrg. सो दिस इज द कायनेटिक एनर्जी ॲट विच पोझिशन, टॉप पोझिशन. कायनेटिक एनर्जी किती मिळाली, 1/2 mrg. आता कायनेटिक एनर्जी 1/2 mrg असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती राहील, पोटेन्शियल एनर्जी इट विल बी mg इंटू 2r. 2r कशी असेल बघा, या ठिकाणी ही स्ट्रिंग आहे,
या ठिकाणी पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे बिकॉज ऑफ द टेन्शन प्रोड्युसेस इन द स्ट्रिंग. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी ही एक रेडियस आहे, ही एक रेडियस आहे, म्हणजे दोन हाईट ट्रॅव्हल करायचे आहेत. mgh फॉर्म्युला असतो, दोन हाईट ट्रॅव्हल करायचे आहेत म्हणून काय ॲट द टॉप पोझिशन 2r mg into 2r. सो पोटेन्शियल एनर्जी काय राहील mg into 2r. mg into 2r पोटेन्शियल एनर्जी मिळाली, कायनेटिक एनर्जी मिळाली. सो यावरून आपण टोटल एनर्जी फाइंड आउट करू शकतो. टोटल एनर्जी इज व्हॉट, सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. काय कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. या ठिकाणी याची ऍडिशन जर केली बघा, या ठिकाणी 2 आहे mgr या ठिकाणी आहे, या ठिकाणी हा 2 आणि हा हाफ. 2 प्लस हाफ किती होतात, 2 प्लस हाफ इट विल बी 5/2 अँड राहिलेलं काय mrg. सो दिस इज द टोटल एनर्जी ॲट टॉप पोझिशन 5/2 mrg. आता ही जी टोटल एनर्जी आहे ही टॉप पोझिशनवर 5/2 mrg आहे, तर बॉटम पोझिशनवर किंवा अदर पोझिशनवर मिडल पोझिशनवर ही किती चेंज होईल का, नाही. व्हाय, बिकॉज अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी कशी राहील, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट बिकॉज ऑफ द लॉ ऑफ एनर्जी. यामध्ये टोटल एनर्जी सेम राहील, बट हियर पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी काय होत आहे, चेंज होत आहे. फक्त चेंज काय होत आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी चेंज होत आहे. टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स सेम बिकॉज ऑफ लॉ ऑफ एनर्जी. आता ही आपल्याला ॲट टॉप पोझिशनवर टोटल एनर्जी मिळाली 5/2 mrg. व्हेलॉसिटी सुद्धा मिळाली आपल्याला, व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन v इज इक्वल टू rg. सो व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन म्हणा किंवा या ठिकाणी हायेस्ट पोझिशन, व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन इज इक्वल टू व्हॉट, √rg. त्याच प्रकारे आपल्याला व्हेलॉसिटी ॲट लोएस्ट पोझिशन फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी ॲट बॉटम पोझिशन, ॲट बॉटम टोटल एनर्जी किती राहील, ॲट बॉटम टोटल एनर्जी इज इक्वल टू 5/2 mrg. कॉन्स्टंट राहील प्रत्येक ठिकाणी, म्हणून आपण टोटल एनर्जी ॲट बॉटम सुद्धा काय राहील 5/2 mrg. आता बॉटमवर टोटल एनर्जी 5/2 mrg. टोटल एनर्जी मीन्स व्हॉट, सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हे इक्वेशन तर फिगर ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे 5/2 mrg. आता बॉटम पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असेल, बॉटम पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती असेल, तर बॉटम पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती राहील, हाफ mv² vb², वेलोसिटी ॲट बॉटम पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी किती राहील बॉटम पोझिशनला, पोटेन्शियल एनर्जी काय होईल या ठिकाणी 0 राहील. व्हाय 0, बिकॉज कायनेटिक एनर्जी या ठिकाणी हाफ mv² आहे, ही परत बॉटम पोझिशन आल्यावर त्याची वेलोसिटी काय होईल 0 होऊन जाईल. पोटेन्शियल एनर्जी काय होईल, पोटेन्शियल एनर्जी काय होऊन जाईल या ठिकाणी 0 होईल. मीन्स कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी 0 होईल बिकॉज हाईट किती राहील या ठिकाणी, सिन्स या ठिकाणी हाईट काय होते त्या पार्टिकलची, हाईट इज इक्वल टू 0. दॅट्स वाय पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0 इज इक्वल टू काय 5/2 mrg. 5/2 mrg. या ठिकाणी आता इक्वेशन काय हा 0 आहे, राहिलेली टर्म लिहा 1/2 mv² vb² 5/2 mrg. या ठिकाणी this 2 and this 2 will get cancel, this m will get cancel. So राहिलेलं लिहायचं vb² is equal to vb² is equal to what, 5, this is 5 r into g, so 5rg. So value of velocity at bottom position or velocity at lowest position is equal to √5rg. So these are the main equations for velocity at highest position, velocity at top position or highest position √rg, velocity at lowest position is equal to √5rg. हे मेन इक्वेशन्स आहेत. आता क्वेश्चन असा पण एखादा येऊ शकतो की टॉपला वेलोसिटी rg √rg आहे, बॉटमला √5rg असेल, तर मिडलला किती असेल, मिडलची सुद्धा वेलोसिटी आपण फाइंड आउट करू शकतो त्या ठिकाणी बाय युजिंग द फॉर्म्युला mgh. तर मिडलला जर मिडलची वेलोसिटी फाइंड आउट करायची असेल तर वेलोसिटी ॲट मिडल पोझिशन इट विल बी
√3rg. मिडल पोझिशनवर वेलॉसिटी किती येईल? √3rg. या ठिकाणी सुद्धा वेलॉसिटी किती राहील? इज इक्वल टू √3rg. मीन्स ॲट टॉप पोझिशन इट विल बी √rg, ॲट बॉटम पोझिशन इट विल बी √5rg अँड ॲट मिडल पोझिशन इट विल बी √3rg. आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे व्हेलॉसिटीज आपण फाइंड आउट केले आहे, ऑल दीज व्हेलॉसिटीज आर मिनिमम व्हेलॉसिटीज. मोस्ट इम्पॉर्टंट हे नोट लक्षात ठेवायची की जेवढ्या व्हेलॉसिटीज आपण फाइंड आउट केल्या, ऑल व्हेलॉसिटीज आर मिनिमम. सर्व व्हेलॉसिटीज कशा आहेत? ह्या मिनिमम. हा झाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा पार्ट.